मांजरी परिसरातील अन्सारी फाट्यावरचा रस्ता सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। कारण अवघ्या 100 मीटर अंतरावर तब्बल 18 गतिरोधक उभारण्यात आले आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या अतिरेकामुळे अनेक दुचाकीस्वार गाडीवरून पडून जखमी झाले आहेत, तर काहींना आपला जीवही गमवावा लागल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकारामुळे वाहन चालकांमध्ये संतापाचे वातावरण असून महाराष्ट्रातील हा कदाचित पहिलाच रस्ता असेल जिथे इतक्या कमी अंतरात 18 गतिरोधक आहेत। क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत महानगरपालिका आयुक्तांकडे तातडीची मागणी केली आहे की हा रस्ता त्वरित गतिरोधक मुक्त करावा, अन्यथा क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। मांजरीकडनं येणारा हा रस्ता आहे, तसाच हा रस्ता अहमनाबादकडे जातो। यामध्ये 100 मीटर मध्ये सुमारे 18 गतिरोधक आहेत। हे जर पाहिलं तर महाराष्ट्रातली पहिलीच ही घटना आहे। लवकरात लवकर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता गतिरोधक मुक्त करावा, अन्यथा आम्ही महानगरपालिकेमध्ये येऊन याविषयी आंदोलन करणार आहे। कारण अनेक लोक इथे जखमी झालेले आहेत, काहींचा मृत्यू झालेला आहे। बऱ्याच जागी हे गतिरोधक असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात। लवकरात लवकर हे गतिरोधक काढून घ्यावे अशी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही याद्वारे मागणी करत आहे।